Hello, my name is Dr. Chinmay Zopde. I am a general physician. I have been practicing since 8+ years now. हॅलो सर. बऱ्याचदा ट्रिपला गेल्यावर लोकांबरोबर ॲक्सिडेंट होतात आणि मेजर इंजरीज होतात, जसं काय बॅकवरती पडलं रिस्पॉन्स करतात, फ्रॅक्चर्स होतात. तर अशा वेळी इमिजिएट ॲक्शन लोकांनी काय केलं? तर कसं आहे साहस, इंजुरीज वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. आता समज एक माणूस जोरात खालती आपटला आणि तो हलत नाही, तर आपण पहिल्यांदा तिथे जावं, बघावं, त्याला पाठीवर झोपवावं. झोपून त्याला तो श्वास नीट घेतोय का हे बघितल्यानंतर तुम्ही त्याला एका सरळ लाईनमध्ये झोपवावं. त्याच्याशी हळू कम्युनिकेट करून त्याचा बघा तो श्वास नीट घेतोय, त्याचा तोंड उघडून बघा की त्याला वॉमिटिंग वगैरे झाली आहे का. झाली असेल तर तुम्हाला त्याला शांतपणे कोऑर्डिनेट करून त्याला एका साईडला घेऊन ते वॉमिट तोंडाच्या बाहेर काढली पाहिजे आणि मग परत त्याला नॉर्मल सिच्युएशनमध्ये घेऊन तुम्ही तुमच्या डॉक्टरांना फोन करा. कारण की या केसमध्ये त्याला जर स्पाईनला काय इश्यू झाला असेल आणि तुम्ही काहीतरी वेडं वाकडं केलं, त्याचा ऑब्स्ट्रक्शन येऊ शकतं ब्रीदिंगमध्ये. सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल वेन दिस हॅज हॅपन, नथिंग एल्स. अँड सेकंड थिंग, जर फ्रॅक्चर झाला असेल तर आय वुड रेकमेंड यू टू इमोबिलाइज दॅट पार्ट. म्हणजे समज हाताचा फ्रॅक्चर झाला असेल तर त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला त्याच पोझिशनमध्ये तसंच ठेवावं आणि त्याला जरासा सपोर्ट द्यावा. बँडेजेस असू, काहीतरी रिजिड ऑब्जेक्ट जे आहे ते ठेवून मग बँडेज करावं. ठीक आहे, जेणेकरून तो मोबाईलाइज आणि त्याचं दुखणं कमी होईल. प्लस सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून एक पेन किलर त्याला त्या टाइमिंगसाठी द्यावे.